सगळं जरी केलं तरी मी तुम्हाला सांगतो आज भाजपला पुन्हा ह्या महाराष्ट्रामध्ये जिंकणं शक्य नाही. कारण आज ह्या महाराष्ट्राने ओळखलेलं आहे, जे आपण पहिल्यापासून सांगत आहे. जे आपण पहिल्यापासून सांगत आणि हे घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात, की खोटं नॅरेटिव्ह, खोटं नॅरेटिव्ह. चेहरा तुमचा खोटा असेल, पण आमचं नॅरेटिव्ह खोटं नव्हतं. आम्ही जे सत्य आहे ते बोलत असतो. संविधानाला तुम्हाला बदलायचं होतं आणि ते आम्ही रोखलेलं आहे. ह्याचा आम्हाला अभिमान आहे. भाजपाला हे संविधान ह्या गोष्टीमुळे आवडत नाही, कारण हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. म्हणून भाजपाला हे संविधान मान्य नाहीये. भाजपाला हे संविधान ह्यासाठी मान्य नाहीये, कारण भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज त्या संविधानमध्ये आहे. म्हणून भाजपाला हे संविधान मान्य नाहीये. आज आपल्या देशामधून प्रत्येक आवाज या संसदेत जाऊ शकतो. आज आपल्या देशामधून कोणीही उठून निवडणूक लढू शकतो आणि विधानसभेत जाऊ शकतो. आरेला कार्य करू शकतो. चुकीच्या ज्या गोष्टी सरकारकडून होतात त्याला प्रश्न विचारू शकतो. न्याय हक्कांसाठी लढू शकतो आणि ह्याचसाठी संविधानाचा द्वेष भाजप करत आहे. हे मला भाजपचे मंत्री देखील, एक माजी मंत्री बोलून झालं होतं. मागच्याच वर्षी मला भेटले होते मुंबईत. त्यांनी मला सांगितलं, की आदित्य, भाजपला संविधान बदलायचं आहे. ते बदलू देऊ नका. 4 की 5 भाजपचे उमेदवार हे बोलून झालेलं, पंकजाताईंनी देखील बोलून झालेलं आहे, की 405 द्या, कारण आम्हाला आम्हाला संविधान बदलायचं आहे. पण आपण हे संविधान बदलण्यापासून त्यांना आत्ता जे रोखलेलं आहे, ते पुन्हा एकदा अशीच आपली पकड ठेवायला लागणार. जर महाराष्ट्र, हरियाणा किंवा झारखंडमध्ये ह्यांचा विजय झाला, त्यांची पकड परत घट्ट होणार आहे देशावर आणि संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव आहेत, त्यांनी जे संविधान दिलेलं ते बदलून तुम्हाला भाजपचं संविधान तुमच्यावर लादतील. मान्य आहे ते? आहे मान्य? नाहीये. आपल्याला हा लढा चालू ठेवायला लागेल. आणि मग जेव्हा कोणीतरी बोलतं त्यांच्यातून, की हे संविधान बदलायचं खोटं नॅरेटिव्ह आहे, मी त्यांना सांगतो सर्वात मोठं उदाहरण आपला महाराष्ट्र आहे, जिथे त्यांनी संविधान बदलायचा प्रयत्न केला. 75 वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्ही मला सांगा कधी असं झालेलं आहे